मुलांना शाळा शिकवा आणि मोठं करा. रोगराई साफसफाईनं घरात स्वच्छता राखा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला साफसफाई स्वच्छता झाली पाहिजे. रोगराईला हटवलं पाहिजे. या तुम्ही सर्वांना असा हा संदेश समजून आपण घराची व गाव गल्ल्याची मंदिर शाळा यांची स्वच्छता राखा आणि आपले आरोग्य सांभाळा. गोपाला आणि माझे मित्र पत्रकारितेचे फार जुने साक्षीदार आणि कला क्षेत्रात सुद्धा माननीय ॲडव्होकेट रमेश भाईजी खंडागळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजक अण्णा माननीय त्रिभुवन साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी वंदन करतो. आपल्या सर्व रसिकांनाही मी वंदन करतो. आणि या कार्यक्रमाला येण्याचं प्रयोजन म्हणजे अण्णांचं फार मोठं काम आपल्या कलाकारांसाठी आहे. सामाजिक जनजागृतीसाठी सुद्धा त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. सातत्यानं त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. या माध्यमातून जनजागृती सोबतच कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा आटापिटा हा सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे, माहीत आहे. आणि योगायोगानं मी मानधन समितीवर नियुक्त झाल्यामुळे आपल्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना सुद्धा यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या वतीने असणार आहे. यापूर्वी कलावंतांकडून पैसे घेण्याचे खूप प्रकार घडले. हे सांस्कृतिक संचालनालयासह मंत्र्यांच्या मी एकट्यानं निदर्शनास आणून दिलं की कलावंतांचा उदरनिर्वाह या कलेवर असतो. कार्यक्रम करतो त्यावेळेस त्याची चूल भेटते आणि त्याच्याकडून एक वर्षाचं मानधन घेतल्याचे अनेक प्रकार या ठिकाणी सांगतो की मला सुद्धा तो अनुभव आला असो. परंतु यापुढे असं काही घडणार नाही. आणि जर आपण गुपचूप कोणाला तसं मानधन देणार असाल तर ते अवश्य मला सांगा. आणि याचाच परिणाम म्हणून आता लोकनियुक्त कोणीही अध्यक्ष नाही, कलेक्टरला या समितीचा अध्यक्ष केले गेलेला आहे. ही एक नवीन हे आहे आपल्या प्रयत्नांना. आणि दुसरा प्रयत्न मी जो केला, महाराष्ट्रभर माझ्या कलावंतांनी स्वागत केलं की मी जे लढलो ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असं पूर्वी कलावंतांना मानधन मिळायचं. त्याच्यासाठी एकमेव शेषराव पठाडे मला बांधणार नाही. मला थोडीफार 5-6 एकर शेती आहे, परंतु मी सगळ्या कलावंतांसाठी लढलो की हा कशासाठी ग्रेड देता तुम्ही? टाळ फुटणाऱ्या बाईला ए ग्रेड देता आणि तमाशात आयुष्यभर राजाची भूमिका केली, त्याला बिडीला पैसे नाही, त्याला सी ग्रेड देता आणि कागदपत्र नाही म्हणून डावलता. तर याची दखल घेऊन
हा जो एक रेट झालेला आहे सगळ्यांना सरसगट मानधन महिन्याला 5,000 याच्यासाठी मी लढलोय. मला माझ्या काही सहकारी अण्णांसारख्या काही कलावंतांनी, ज्येष्ठ पत्रकार आमचे खंडाळकर साहेब यांचंही पाठबळ मिळालं आणि सगळ्यांना सरसगट मानधन मला वाटतं 2024 पासून झालं काही हो 1 वर्ष झालं असेल, वर्ष 1.5 वर्ष. तर हा आपल्या सगळ्या कलावंतांच्या एकजुटीचा विजय आहे. मी फारसा काही वेळ घेत नाही. संत गाडगे बाबांनी जे ग्रामीण विकासाचं काम केलं, जिजाई असेल, रमाई असेल, या सर्वांनी खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं. ग्रामीण विकासाचं जे काम संत गाडगे बाबांनी केलं ते कोणत्याही देश पातळीवर संस्थेकडून, विद्यापीठाकडून झालेलं नाही. आणि कोणत्या विद्यापीठात ही माणसं गेली होती याचं आत्मपरीक्षण आपण करून, कलावंत सुद्धा ही काही छोटी ताकद नाही. हा कलावंत हादरे देऊ शकतो, सत्तेला देऊ शकतो, व्यवस्थेला देऊ शकतो. म्हणून आपणही धाडसानं आपली कला कारकीर्द गाजवली पाहिजे. आपल्यावर जिथं जिथं अन्याय होईल त्याच्यावर आपल्या कलेच्या माध्यमातूनच आपण आवाज उठवला पाहिजे. आता बोलले की बाबासाहेबांनी सांगितलं एक गीत, माझी 10 भाषणं, एक गीत वामनदादा कर्डकांचं असेल, आणखी मोठ्या महान लोककवीचा असेल, तर ती ताकद ह्या आपल्या लोकगीतात आहे, आपल्या साहित्यात आहे, आपल्या सादरीकरणात आहे, आपल्या नाटकात आहे आणि आपल्या वेगवेगळ्या अंगाने सादर होणाऱ्या गीतामध्ये आहे. याचं भान ठेवून कलावंतांनी पुन्हा आपली दमदार वाटचाल सुरू ठेवावी आणि पुन्हा माननीय एकनाथजी त्रिभुवन अण्णा यांना उदंड आयुष्य लाभो आणि कलावंतांच्या प्रश्नावर असंच त्यांचा लढा आणि सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचं बळ त्यांना मिळो अशी मी